यानंतर आता मुंबईच्या चेंबूरमधून आगीची एक घटना समोर आलेली आहे। मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। या भीषण आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। महत्त्वाचं म्हणजे मृत सर्व एकाच कुटुंबातील होते अशी माहिती आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश आहे। या संदर्भात परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। चेंबूरच्या सिद्धार्थनगर कॉलनीमध्ये आज पहाटे जवळपास 5:30च्या सुमारास आग लागली आणि या घरामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास 5 ते 7 लोक होती। त्या संपूर्ण आगीमध्ये ती 5 लोक जे आहेत ती होरपळून त्या सगळ्यांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे। 5:30 वाजता लागलेल्या या आगीमध्ये खरं तर हे जे दुकान आहे हे किराणा मालाचं दुकान होतं आणि या दुकानामध्ये आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या अग्निशमन दलाचे सगळे जे जवान आहेत त्यांच्याकडून या सगळ्या ठिकाणी कूलिंगचं जे काम जे आहे ते खरं तर सुरू झालेलं आहे। या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये 5 जण होते अशी माहिती जी ती पालिकेने दिलेली आहे। मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की जवळपास 7 लोकांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। ही घटना नेमकी कशी घडली याचा एकूणच माहिती जी आहे त्या पालिकेचे अधिकारी घेताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।